हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय. त्याचं कारण म्हणजे मंथनची एक्झाम होती. जवळजवळ 15-20 दिवस मंथनची एक्झाम चालू होती ओरलपासून. त्यानंतर परत आता एक्झाम पण मंथनची स्कूलची एक्झाम तर आता झालेली आहे. आता मंथनची तबल्याची एक्झाम पण आहे. तर त्या एक्झाम आहेत. त्यानंतर मंथनचे एक्स्ट्रा क्लासेस चालू आहेत. तर त्यामुळे असं सगळं शेड्यूल चालू होतं. त्यामुळे व्हिडिओ काही येत नव्हते. तर त्यासाठी क्षमा असावी. तर आज आम्ही निघणार आहेत. मंथन खूप दिवस झाले सांगतोय की मम्मी एक्झाम झाली ना की आपण कुठेतरी जाऊया म्हणून. तर आता गावाला पण जायचं आहे मेमध्ये. तर त्यामुळे थोडी शॉपिंग करायची. शॉपिंग म्हणजे काय की हेच असं थोडंफार कपडे वगैरे किंवा चप्पल शूज वगैरे हे असं सगळं घ्यायचं आहे. तर ते पण घ्यायचं आहे आणि बाकीची अजून पण थोडी काही शॉपिंग करायची. तर आता मी निघणार आहेत CSTला जाण्यासाठी. CSTला जायला निघणार. आणि इथेच मी थोडे पुढे ना एक व्हिडिओ अटॅच करते की मी कोल्ड कॉफी कशी बनवली होती घरच्या घरी. तर त्याचा पण मी व्हिडिओ तो इथे पुढे अटॅच करते. तर तो पण बघून घ्या. आणि CSTला जाऊन बघू आता काय काय शॉपिंग करता येईल. तर म्हणजे जायचं होतं तर मरीनला पण जायचं होतं. तर संस्कृती पण येते म्हणजे परी येते आमच्यासोबत. तर वहिनींना येणार आहे. चिरा बाहेर गेलं आहे आणि दादांचं काम आहे. त्यामुळे आज मंगेशनं सुट्टी आहे. मंगेश, मी, परी आणि मंथन. तर आम्ही जाणार आहेत CSTला. तर बघू आता वाजलेले संध्याकाळचे 4:30 वाजलेले. तर 5 वाजता वगैरे निघू. कारण की गरमी खूप आहे. मुंबईमध्ये खूप गरमी आहे. आणि काय बोलू नको एवढी गरमी आहे. बघू शकता लाल झालाय चेहरा सगळा. तर आता वेळ न घालवता आपण आता निघूया शॉपिंग करण्यासाठी. तर इथे मंथन आणि मी रेडी झालेलो आहे. आता थोड्या वेळातच मंगेश रेडी होतील. म्हणजे कुठे जायचं असेल ना तर माझं आधी आवरतं, नंतर मंगेशचं आवरतं. म्हणजे साडी घालायची असेल तर मी लेट असते, ड्रेस घालायचा असेल तर मी लवकर असते. असं सगळं चाललेलं आहे. मंथन इथे मस्त रेडी झालेलं आहे. आता मी निघतो वेळ न घालवता. साहेब कुठे जात आहेत? कुठे जात आहेत? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. असं नाही एक चल. कुठे आता परी सांगेल तिकडे जाऊया ना. मी येऊन पोहोचलो CSTला. आता मी नाश्ता करणार. तू काय मागवलं रे? चीज पावभाजी. परी दिदीने छास आणि मला मसाले डोसा. आता आम्ही शेअर करू. डोसा, इडली, सांबर, चटणी डोसा आणि कांदे गेले ऑर्डर द्यायला. गरम खूप होतं आणि मच्छर मला इथे ट्रेनमध्ये मला इथेच मच्छर चावली. माझं तिला लय आवडलं ब्लड. चीज पावभाजी आली. आपण पण टेस्ट करूया याच्यामध्ये. परी मंथनची पावभाजी, मी मसाले डोसा, परी दीदीने छास मागवलंय आणि काकाने काय मागवलंय ग? काकाला सँडविच. आम्ही खाणार ना बाळा. बरे दिले. बाटली घराकडे घेऊन जाऊया काय? काचेची आहे ना? हां, घेऊन जाऊ शकतो. हां घे. ती मागवला मसाले डोसा. आता बघूया याच्यातलं जरासा शेअर करा. मंथनला नाही देणार आहे. पावभाजी काढणार. चला खाऊन घेऊया आता. केला आता आम्ही आले आझाद मैदानच्या इकडे फिरत. आता मस्तपैकी शॉपिंग करणार आहे. गावाला जायचं आहे ना ग? येस, शॉपिंग करायची. शॉपिंग टाईम. हे आझाद मैदान आहे ना ग? मी सांगते ना. तुला किती सांगत होते ग? एका जीन्सचे 1200 रुपये. काकीने कितीला घेतले? 400 450 पण नाही कमी. नाही 850ला आपण 2 जीन्स घेतलो. मग काय बार्गेनिंग करायला पाहिजे की नाही असं. मी डायरेक्ट बोलून टाकते. हा ना, नाहीतर काय.
नको नको मैडम जी आपको चाहिए बच्चे ले परी दे 8:15 झाले 8:15 आणि आम्ही अजून शॉपिंगच करतोय. खूप झाली शॉपिंग. फक्त इथे बार्गेनिंग करणारा माणूस पाहिजे नाही ना ग. पढ़ाई में जान करो चिड़िए बच्चे ले दे शॉपिंग करून आता आम्ही येऊन पोहोचलो आता CSTला स्टेशनला. रेल्वे स्टेशन. लिंबू सरबत पिऊया ना. इथे आहे काय हो? नाही लिंबू सरबत पिऊया. इथे पुढे बघूया. हे बघ तिथे काहीतरी लावलंय बघा वॉटरमेलन काल आहे बघा. लिंबू सरबत छान आहे. झाली शॉपिंग. चना मसाला मसाला लास्टला राहिला चाट मसाला. पियालो एक वेळ. चला आता शॉपिंग झाली मस्त. आता गावाला जाऊया. हो मी बाबा राहू दे. गेला उडत. नाहीतर काय गावाला जाणं इज इम्पॉर्टंट. CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन. आता आपण जाऊया घरी. शॉपिंग झाली मस्त. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. इकडे मस्त लाईट आहे. हे एवढे मोठे पंखे आहेत पण हवा कसली भारी लागतात. जुळू 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 हवा. मग हवा कसली जुळू जुळू लागतंय. महात्मा ज्योतिबा फुले जयंती आहे बघा. इथे फोटो पूजन केलेलं आहे. आम्ही येऊन पोचलो नेरूळला. आता परीच आणि मंथनचा फेवरेट ॲपल ज्यूस पित आहेत. काय ग परी? ॲपल ज्यूस. अच्छा तुला मिक्स प्लस ना मिक्सच होतं ठीक आहे. आता घरी जातो. वहिनींकडे जाणार. मला तर जेवायला नको आहे. मला लिंबू सरबत पिणार आहे मी. तिला पण स्ट्रॉ द्या पाहिजे. आणि तुम्ही काय मिसळ खाणार? वहिनीने मिसळ बनवलं तर वहिनींकडे जातो जेवायला. तिकडे जाऊन बघूया. मग बघूया ती काय बनवलं ते. बरोबर ना आम्हाला घरी यायला 11:30 वाजले. मग तिकडे वहिनींकडे नाश्ता म्हणजे जेवण केलं. मंगेश जेवले. मी काय फक्त वॉटरमेलन तेवढं खाल्लं. तर हा होता आजचा व्हिडिओ. तर इथे पुढेच मी अटॅच करते कोल्ड कॉफीचा व्हिडिओ. तर तो बघून घ्या. तर इथे आता मी कोल्ड कॉफी बनवणार आहे. त्यासाठी मी आधी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. इथे छोटं भांडं असतं तर ते घ्यायचं. तर इथे मी ही कॉफी घेतलेली आहे. तुम्ही किती माणसांसाठी बनवणार आहे तुमच्यावर डिपेंड आहे. तर तुम्ही आता आम्हाला इथे आता 4घांना बनवायचे. तर त्यामुळे मी इथे म्हणजे सॅचे घेतले होते. मी जास्तीत जास्त सॅचेच आणते. सॅचे जे असतात ना छोटे पॉकेट तेच आणते. कारण की मी बॉटलमधले आणत नाही. कधी कधी सुकून जाते. तर इथे मी कॉफी घेतली. त्यामध्ये साखर टाकलेली आहे. आणि त्यानंतर हे रूम टेम्परेचरवरचं जे पाणी आहे तर ते ॲड करायचं. थोडंसं ॲड करायचं. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पटकन असं इझिली होऊन जातं. त्याचं झाकण लावते. आणि ह्याचं मस्त असं साखर मेल्ट होईपर्यंत बघू शकता. इथे असे ह्या पद्धतीने अशी पेस्ट अशा पद्धतीने झालेली आहे. थोडासा असा फेस वगैरे आला ना की पूर्ण त्यांची साखर मेल्ट झाली की झाले म्हणायचे. आणि त्यानंतर इथे ग्लास घेतलेले आहेत. काचेचे ग्लास घेतलेले आहेत. मस्त तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी काचेचे ग्लास घेतले. थोडी जी कॉफी होती ना तर ती ओतून घेतलेली आहे. तर तुम्ही विदाऊट शुगर म्हणजे कोल्ड कॉफी ही ना थोडीशी साखर टाकूनच चांगली लागते. खूप दिवस झाले मंथन सांगत होता. बाहेर कुठे गेलो ना की मंथन बोलायचं मम्मी कोल्ड कॉफी दे. तर मी त्याला बोलली 100 रुपयाची बाहेरून एवढी खाण्यापेक्षा मी तुला घरीच बनवून देते. तर त्यामुळे मी आता इथे घरी बनवते. तरी थोडी मी कॉफी टाकून घेतली जी पेस्ट बनवली होती ती. आणि त्यानंतर आपण इथे दूध टाकून घेणार आहे. दूध तुम्ही फ्रीजमध्ये गार जे दूध असतं ना तर तेच घ्या. तर हे गरम करून थंड केलेलं दूध आहे. ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं दुपारी. तर त्यासाठी मी इथे हे ओतून घेतलं आता. आणि आम्ही ही 4घांसाठी कॉफी बनवणार आहे. तर इथे मी हा बर्फ मी ह्या भांड्यामध्येच करायला ठेवला होता. तो थोडासा ना ठेचून घेतला. त्याला बारीक केलं. आणि वरतून असं मस्त इथे थोडं डेकोरेशनसाठी थोडासा बर्फ टाकून घ्यायचा. आणि कोल्ड कॉफी म्हटलं की थोडासा बर्फ येतोच. आणि छान सुंदर लागते अशी कॉफी. तुम्ही बनवा. नक्की तुम्हाला आवडेल. आणि मंथन खूप दिवस झाले ना सांगत होता. तर म्हटलं आज त्याला फायनली बनवूनच देते. आणि त्याची एक्झाम पण झालेली आहे. तर त्यामुळे कसं आता म्हणजे बाकी कसं वाटायचं की आजारी वगैरे पडेल थंड जास्त काय खाल्लं तर गरमीतून आल्यानंतर. म्हणून मी त्याला देत नव्हते. तर ही मस्त अशी कोल्ड कॉफी आता त्याला मी देणार. आणि सुंदर अशी कोल्ड कॉफी झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
मंथन माझा खूप दिवस झाले सांगत होता कॉफी पाहिजे, कोल्ड कॉफी पाहिजे. कशी झाली बाळा? खूप टेस्टी आहे, मला खूप आवडली. आणि हीच कॉफी तू 40-50 रुपयाची पियायला बाहेर सांगत होता. मम्मी मला बाहेरची हे कोल्ड कॉफी पाहिजे, कोल्ड कॉफी पाहिजे. 100 रुपयाची. हां. आणि आज मस्तपैकी एक्झाम पण झाली, मंथन फ्री झाला आहे ना, सुट्टी वेकेशन. तर चांगली झाली आहे ना? खूप छान. तर कॉफी वगैरे घेतली, त्यानंतर आता गार्डनला आले. संस्कृती पण आहे, मंथन पण आहे, बॅडमिंटन खेळतात, आता सुट्ट्या पण लागलेल्या आहेत. तर ओव्हरऑल हे दोन्ही असे व्हिडिओ मी अटॅच केलेले आहेत. शॉपिंगचा पण व्हिडिओ आहे. आणि असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आता इथून पुढे तुम्हाला असे कंटिन्यू व्हिडिओ बघायला भेटेल. आणि आता गावी गेल्यानंतर तर तुम्हाला गावचे व्हिडिओ पण बघायला भेटतील. तर त्यासाठी तुम्ही जर चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.